आज है 30 दिसंबर। एनएमसी इलेक्शन के लिए पर्चा भरने का आखिरी दिन। चलिए बात करते हैं उन कैंडिडेट से जिन्हें पार्टी ने टिकट दी है। पूर्व नागपूरचा विकास झाला असं म्हटलं जाते, काय वाटतं तुम्हाला, खरंच विकास झालाय का पूर्व नागपूरचा? जे खरंच तर जर विकास झाला असता तर लोकांच्या मनामध्ये भाजपबद्दल प्रेम असतं. तुम्ही जाऊन बघाल, तुम्ही लोकांच्या बॅडगाल तुम्हाला लक्षात येईल का प्रेम कोणत्या पक्षाबद्दल आहे. तुकडे विरोधात आहे, आपल्या धर्मावेशन आपल्या विरोधात आहे, मोठे मोठे नाव आहे आपल्या विरोधात आहे. कशी रणनीती आखणार आपण? नाव जरी मोठं असलं तरी जनता आणि जनतेचं मिळालेलं आम्हाला प्रेम, यावर आम्ही नक्की आमचा विजय निश्चित करू. किती मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? आमचा या प्रभागाचा मुख्य मुद्दा म्हणजे कचरा डंपिंग. कचरा डंपिंगचा जेवढा त्रास आम्हा लोकांना सहन करावा लागतो आहे, हे मोठे नेते भाजपचे फक्त फोकनाळबाज्या केल्या, घोषणाबाजी केल्या, परंतु अजूनपर्यंत काही कार्यास आल्या नाही. आणि या कार्याच्या आम्ही पाठलाग करू आणि या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करू. आप डे वन से ऐसे कौन से काम करोगे? आणि महिलांच्या समस्यावर जास्त भर देऊ. काय प्रभागाचे मुद्दे काय? प्रभागाच्या सर्व समस्यांचे आम्ही निवारण करू. मुद्दे काय आहे नेमके? कारण त्यांना लोकल लोकांना तिकीट ते देऊन नाही राहिले. काँग्रेसवाले लोकल लोकांच्या त्यांनी तिकीट कापलेले आहेत आणि म्हणून जो पक्ष बाहेरच्या लोकांना आणून इथे लढवत असेल तर त्या लोकांना लोकांनी का म्हणून निवडून द्यावं. आमची फाईट भारतीय जनता पक्षाची होईल. काँग्रेस आमच्या फाईटमध्ये नाही आहे. सर, बावनकुळेंचं म्हणणं आहे की नगरपंचायतच्या इलेक्शनपेक्षा मोठा धमाका ते इथे करून दाखवणार महानगरपालिका. आता ते बावनकुळे साहेब आपले पालकमंत्री आहेत, नेते आहेत आणि आमची त्यांच्या पक्षासोबत मैत्री आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात ते जाऊ द्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला निवडून येईल.